महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा पूर्वचा MIDCचा भाग आहे। या ठिकाणी पाठीमागे आपण बघतोय VK केमिकल नावाची जी कंपनी आहे, यामध्ये सकाळी 4:30 ते 4:45च्या दरम्यान एक भीषण प्रचंड आग आणि स्फोट अशी वर्दी आपल्याला कंट्रोल रूमला येऊन डायरेक्ट पोलीस स्टेशनने येऊन दिली। त्यामुळे आपण आपल्या दोन्ही अग्निशमन टीम मांजर्ली अग्निशमन केंद्र आणि बदलापूर इथचं MIDC दोन्ही टीम या ठिकाणी रवाना केल्यात। परंतु घटनास्थळी आपण पाहिलं की आगीची तीव्रता म्हणजे एवढी भीषणता होती की बाजूच्या 2 कंपन्या आणि पाठीमागे अशा 3-4 कंपन्यासुद्धा इम्पॅक्ट झाल्या होत्या। त्यामुळे तात्काळ आम्ही MIDC अग्निशमन दलाचे प्रमुख मोठे साहेब आहेत, त्यांना आणि त्यांच्या टीमला पाचारण केलं। ते सुद्धा एक 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी आलेत। त्याचबरोबर जसजसे स्फोट होत होते, म्हणजे पहिला जो झाला पाठीमागे आपण बघतोय की मोठा रिॲक्टर आणि त्याचा एक असा ब्लास्ट झालेला आहे की एक पाठीमागे जो राज ग्रुपचा प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी आणि त्याचे जे पार्ट आहेत ते जाऊन तिथं आतमध्ये त्यांनी इम्पॅक्ट केलेला आहे। आणि ह्या ज्या आजूबाजूला आपण गाड्या बघतो, टेम्पो बघतो, जे ब्लास्ट झालेले ट्रक त्यांचे ड्रम्स, ते ड्रमसुद्धा बाहेर पडले, या गाड्यांमध्ये येऊन पडले। त्यामुळे ह्या गाड्यासुद्धा जळाल्या। म्हणजे एकंदरीत जे त्यापासून फायर आणि त्यामध्ये स्फोट अशी जी ॲक्टिव्हिटी कंटिन्यू चालू होती, त्यामुळे ठिकठिकाणी ह्या आग आजूबाजूलासुद्धा पसरल्यात। बाजूला फाईन केमिकल कंपनी आहे, इकडून रिको कंपनी आहे, त्यामध्ये सुद्धा आगी पसरल्यामुळे तीसुद्धा कॅप्चर झाली होती। परंतु 2-2.5 तासांच्या प्रयत्न पूर्ण मग त्यानंतर उल्हासनगर अग्निशमन दल, अंबरनाथ नगरपालिकेचं अग्निशमन दल आणि MIDC आणि आपलं बदलापूर या सर्वांनी एक कॉम्बिंग ऑपरेशन करून आगीला 2 ते 2.25 तासामध्ये पूर्ण नियंत्रणात आणलं। साहेब, या आगीमध्ये काय जीवितहानी झाली आहे, काय नुकसान झालं? नुकसान तर आपण बघतोय पूर्ण प्लांट बेचिराख झालेलाच आहे या ठिकाणी। आणि सुरुवातीला जेव्हा 4 कॅज्युअल्टी म्हणजे इंज्युअर्ड व्यक्ती झालेल्या आहेत, त्यांना ग्रामीण हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे, तिथून मे बी प्रायव्हेटला शिफ्ट केलं आहे। आणि एक आता रिसेंटली 1 तासापूर्वी जेव्हा सर्च मोहीम हाती घेतलीत, तर एक डेड बॉडी आढळून आलेली आहे, तिला पाठवून PM साठी पाठवण्यात आलेलं आहे। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।